तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात 1 जून रोजी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी, संत्रा व इतर फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे तालुका परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून घटनेनंतर बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ संबंधित यंत्रणेला पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हाधिकारी, जळगाव जामोद उपविभागीय अधिकारी तसेच बुलढाणा जिल्हा कृषी अधीक्षक यांच्याशी सातत्याने संपर्क साधून आमदार संजय कुटे यांनी नुकसानीचा आढावा घेतला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांअंतर्गत तातडीने मदत मिळावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। दरम्यान 6 जून 2026 रोजी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आलेल्या पंचनामे व उपाययोजनांचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी यासाठी सर्व प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत, अशी माहिती आमदार संजय कुटे यांनी एका प्रेस नोटद्वारे दिली आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।